मामांची ही कथा तुम्ही 24 तासामधील 2 मिनिटे वेळ काढून एकदा नक्की ऐका. मन शांत होईल. मामांची कथा संपूर्ण आणि लक्ष देऊन ऐका. ही कथा मामांच्या विजयी ग्रंथामधील आहे. बाळूमामांची आजची कथा. बाळूमामांना ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. सुमारे 400 बकरी घेऊन बाळूमामांचा तळ विखपुर्ली भागात होता. स्वतः मामा मेंढरे घेऊन चारण्यास जात असत. त्या भागातील 2 दरोडेखोरांनी निरीक्षण केले की या धनगराच्या सोबत कोणी गडी माणसं नाहीत. हा एकटाच आहे. याला ठार मारल्यास सर्व मेंढ्या आपल्याला आयत्या मिळतील. आपले कार्य साधण्यासाठी योग्य संधी ते शोधू लागले. ते बाळूमामांच्या मागावर सतत राहिले. एका डोंगराच्या पायथ्याला मेंढ्या पाहत मामा बसले होते. डोंगरावरील बाजूस त्यांचे लक्ष नव्हते. मामा बसलेल्या वरील बाजूस एक मोठा दगड होता. तो दगड वरून ढकलला तर मामा चेंगरून मरतील असा त्यांनी विचार केला. तो दगड खाली ढकलवून दिला. तो चेंडूसारखा गोल दगड वाढत्या वेगाने घसरू लागला. पण सुदैवाने काही अंतर आल्यावर त्या दगडाचे अकस्मात 2 तुकडे झाले. बाळूमामांच्या उजव्या बाजूस एक तुकडा गेला व डाव्या बाजूस एक तुकडा गेला. ते सुरक्षित राहिले. हे पाहून दरोडेखोरांनी पलायन केले. कृष्णा नदीने मामांना वाट करून दिली. मामांची बकरी गडहिंग्लजजवळ औरनाळ मुक्कामी होती. पावसाळ्याच्या आरंभी पूर्वेकडे कर्नाटकात जाणे भाग होते. विजापूर भागात डोणीकडे जायचे मामांनी ठरवले. तिकडे चारण्यासाठी टंचाई नसे. प्रारंभीच मामांनी आपल्या गड्यांना भावी काळाची मोघम कल्पना दिली. ते म्हणाले, अरे काठीला काठ्या भिडतील, मारामारी होईल, मुडदे पडतील, पण काही काळजी करू नका. त्या प्रसंगातून मी तुम्हाला सुखरूप सोडवून आणतो. बकरी त्या भागात न्यायचीच. यानुसार बकरी चारणी करत करत मामा, त्यांचे गडी, इतर धनगर सर्वांच्या कळपांची बकरी, जमखंडी वगैरे भाग ओलांडून डोणीला पोहोचली. तेथे 4-5 दिवस झाले असतील. तेवढ्यात 7 जण धनगर या मंडळींसमोर आले. ते म्हणाले, लेकांनो, तुम्ही चारणी करून जाशीला. आमच्या बकऱ्यांना येथे चारा नाही. तुम्ही येथून चालते व्हा. हुआप्पा व सिद्धाप्पा बकऱ्यांचे कळप खांड घेऊन बाजूला थोडे दूर गेले. मामा एकटेच त्या 7 जणांच्या तावडीत सापडले. 7 जणांनी मामांना घेरले. काठ्यांनी मामांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हात वर नेले आणि चमत्कार, ते सर्वजण त्या अवस्थेत थांबले. त्यांनी हालचाल करता येईना. मामा मात्र मारता तर मारा बाबांनो असे म्हणून शांतपणे उभे होते. हे विचित्र दृश्य बकऱ्यांतील इतर सर्व मंडळींनी पाहिले. मामांचा, आपल्या देवाचा हे लोक जीव घेतील असे वाटून हुआप्पा कुऱ्हाड घेऊन आला. 7 पैकी एकाच्या छातीवर कुऱ्हाडीच्या तुंब्याने एक घणाघात केला. तो जमिनीवर पडला व इतर 6 जण मात्र अकस्मात पळाले. मामा आपल्या माणसांना म्हणाले, अरे लेकांनो, घात झाला. आता येथून ताबडतोब घाईने दूर गेले पाहिजे. त्या क्षणापासून 9 दिवस सर्व बकरी आणि माणसेही सतत चालत होती. त्यांचा शोध घेणारे ते धनगर लोक यांना अडवू शकले नाहीत. 9व्या दिवशी बकरी कृष्णेकाठी पोहोचली. मोठी नदी कृष्णा काठोकाठ भरून वाहत होती. नदी पार करणे महाकठीण होते. सर्वजण चिंता करू लागले. तेव्हा मामा पुढे झाले. ते म्हणाले, अरे जरा थांबा, मी गंगामातेला सांगतो. प्रस्तुत प्रसंगी बकऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या माणसांत लक्ष्मण कल्लाप्पा वडेरे, मुक्काम मल्लापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य हा प्रत्यक्ष हजर होता. तो मामांच्या कळपात कामावर होता. मामा पुढे आले. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला म्हणाले, आई गंगामाते, आम्हाला वाट दे. मी कठीण प्रसंगात आहे. मामांनी हातातील काठी पाण्यावर 3 वेळा लावली व पाण्यात भंडारा टाकला. त्यावेळी अकस्मात
नदीतून आडवी वाट झाल्याप्रमाणे मोकळा भाग होऊन नदीचे पाणी दोन्हीकडे जणू स्थिर झाले. सर्व बकरी व इतर माणसे नदी पात्रापलीकडे गेली तेव्हा मामांनी पुन्हा नदीच्या पात्रात भंडारा टाकला व हात जोडले. त्या क्षणी नदी नेहमीसारखी वाहू लागली. मामा आपली बकरी घेऊन त्या भागात पुन्हा कधीही गेले नाहीत. बकऱ्यांना पाणीही पिऊ न देणाऱ्यांना मामांनी भयंकर शिक्षा केली. ही हकीकत 1923 सालातील आहे. वैशाखाचा उन्हाळा कडाक्याचा होता. ओढे, नाले, नद्या, तळे बहुतेक कोरडी पडली होती. बकऱ्यांना पाणी काय थोडे लागते. त्यांना सांभाळणे हे काम महाकठीण झाले होते. काही ठराविक ठिकाणीच डोहात नद्यातून पाणी उरले होते. मामांच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी गडहिंग्लजच्या रानातून जावे लागे. बरेच धनगर आपल्या वहिवाटीच्या हद्दीतून दुसऱ्या धनगरांची बकरी जाऊ देत नसतात. मामा आपली बकरी घेऊन औरनाळ्यातून हट्टी बसवण्णाच्या देवळापासून नदीला जाताना गडहिंग्लजचे धनगर त्यांना अडवू लागले. मामांनी त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व सांगणे हे पालथ्या घड्यावरचे पाणी झाले, व्यर्थ झाले. मामांच्या बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊ दिलेच नाही. मामांना रोखणाऱ्या त्या तिघांची नावे माहीत होती. सिद्धराम रेवाप्पा मुधोळे, भम्माण्णा निंगाप्पा भमण्णावर आणि वीराप्पा पुजारी हे तिघेही वय 20च्या जवानीमधील होते. तारुण्याचा एक प्रकारचा अविचारीपणा आणि उन्मत्तपणा त्यांच्यात होता. त्यामुळे मामांना सामान्य धनगर समजवून उलटसुलट उत्तरे आणि शिव्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सुमारे 1.5 तास वाद चालला होता. बकरी तहानेने तडफडत होती. मुक्या प्राण्यांचीही दया वाटली नाही त्या तिघांना. अखेर आकाशाकडे बघत बघत मामा सिद्धरामाला म्हणाले, लेका, तुझं घर पेटवतो. त्याचप्रमाणे काही मिनिटातच त्याचे घर पेटल्याचा अचानक निरोप घेऊन धडकताच तो धावत सुटला. ते घर पुढे संपूर्ण भस्मसात झाल्याचे कळले. भम्माण्णा निंगाप्पा भमण्णावर ह्याला मामा म्हणाले, लेका, तुझा एकच दिवा शिल्लक ठेवतो. त्याचप्रमाणे पुढे 6 महिन्यात त्याची पत्नी आणि तो स्वतः मरण पावले. मामांचे शब्द अनुभवाला आले. वीराप्पा पुजाऱ्याला मामा म्हणाले, लेका, तुझ्या घरात 3 वर्षात 3 मडी बसवतो. त्याचप्रमाणे त्या पुजाऱ्याचा जवान भाऊ व्यंकाप्पा प्रथम मेला. 2ऱ्या वर्षी वडील मायप्पा मरण पावला. 3ऱ्या वर्षी लहान भाऊ कल्लाप्पा वारला. मामांनी म्हटल्याप्रमाणे घडले. भूतदया असावी हे मामांनी कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यावर मग मात्र जिवंत राहिलेले त्यांचे नातलग वगैरे सर्वजण मामांना परमेश्वर समजवून निष्ठेने भजत आहेत.